आता सुरुवातीला आपण भजन ऐकू आपलं नेहमी ऐकतो तसं. आणि मग आजचा विषय. ठीक आ आ निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान आणिक साधन आढळेना आढळेना आणिक साधन आढळेना आढळेना निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान भक्ती ज्ञान घडे वैराग्य तुडे भक्ती ज्ञान घडे वैराग्य तुडे भावार्थ सापडे निरूपणे भावार्थ सापडे निरूपणे निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान शांती क्षमा दया नैराश्यता मनी शांती क्षमा दया नैराश्यता मनी अवस्था उन्मनी निरूपणे निरूपणे निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान भ्रांतीचा संदेह तुटे कसरा भ्रांतीचा संदेह तुटे कसरा दास म्हणे करा निरूपण निरूपण दास म्हणे करा निरूपण निरूपण निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान आणिक साधन आढळेना आढळेना निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान मग आपण एक कथा निरूपण असा एक शब्द वाक्प्रचार ऐकला असेल तुम्ही. तर कीर्तनामध्ये काय असतं, पूर्वरंगात एक कथा सांगतात आणि मग त्या कथावरती त्याचं अनालिसिस वेदांतच्या दृष्टीने, तर ज्या पद्धतीचं कीर्तन असेल त्याप्रमाणे ते करतात. तर निरूपण म्हणजे त्याच्यातला जो वेदांत सिद्धांत असतो तो समजावून सांगायचा. आणि रामदास स्वामी म्हणतायत या वेदांत सिद्धांताखेरीज दुसरी कुठे समाधान मिळणार नाही. आणि वेदांत साधनाखेरीज दुसरं कुठलं साधन मला नाही माहिती.
की तुम्हाला समाधान लाभेल असं दुसरं कुठलं मला मला माहिती नाही. आणि भ्रांती आपल्याला ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रांती मिसकॉन्सेप्शन झालेत, ते म्हणले दास म्हणे करा निरूपण. तर आजच्या ह्याच्यामध्ये हा, आता आज आपण 10वा समास होऊन हा दशक संपेल, तर पुढचा दशकही असाच आपल्याला अगदी छान, जणू काही मी वाचत होतो असं वाटलं मला, आहा रामदास स्वामी जणू काही आपली लेझर सर्जरी करतायत, काही ब्लिडिंग वगैरे न होता सगळे संदेह असे दूर होत आहेत. हां, छान आहे, छान आहे. हं. तर आजही आपण बघूया. अ, आता आधी आपली प्रार्थना म्हणतो मी, ते विसरायची नाही. तर आधी प्रार्थना म्हणूया. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला गेल्या वेळे हा 9वा दशक या वेगळ्या उपासनांवर मध्ये सगुण निर्गुण, किंवा सोप्या भाषेमध्ये उच्च नीच, किंवा श्रेष्ठ कनिष्ठ, सोपी अवघड, ह्याचा एक सार काढणारा हा समास आपण गेल्या वेळी बघितला. आणि आज आता हा 10वा समास या 16व्या दशकाचा आपण बघूया. त्याच्यामध्ये गुणभूत निरूपण, त्याच्यामध्ये पंचभूते, अंतरात्मा आणि साधनेतील विवेक हा विषय आहे. पण हा समास सुद्धा शिष्याच्या प्रश्नाने सुरू होतो. आणि शिष्याचा प्रश्न हे आधीचे जे समास झालेत ना, अ, पंचमहाभूतांचे, पृथ्वी, आप, अग्नी, वायू, त्याच्यावरच आहे. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ते आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे काय होईल, आपण त्या शिष्याच्या जर मनोभूमिकेत गेलो, तर मग समर्थांचा जो उपदेश आहे तो पण आपल्याला आणखी पटायला अ, मदत होईल. हं. तर आता आपण आधी गेल्या वेळच्या समासावर काही प्रश्न आहेत आधी, ते आपण प्रश्न आधी बघूया. हं. तर गेल्या वेळी आपण ही फोड बघितलीच, आणि या समासाची निर्गुण सगुणाचा पसारा आणि विवेक आणि काय जाणायचं ते बघितलं. तर मराठे काकांनी आणि भावनाताईंनी एक अभंग मला पाठवला ज्ञानेश्वर महाराजांचा, सगुण निर्गुण वरती, म्हणजे त्याच्यावर काही सांगा. तर आपण असं करू, त्याच्यावर मी विचार राखून ठेवतो. पण तुम्हाला एक पॉइंटर देतो एक, की अं, की अ, असं आहे, काही अभंग आहेत ना, ही संतांची स्फुट वचनं आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांनी काही अभंग रचायचे म्हणून ते जसे सिनेमातले कवींना सांगतात, हां आम्हाला गाणं लिहून द्या, असं असं काही ज्ञानेश्वर महाराज अभंग लिहायला बसले नाही. त्यांना जशी स्फूर्ती आली जसं ते ते आहेत. तर काही अभंग आहेत ना, ते साधनात्मक आहे, की त्याच्यावर विचार करून माझी साधना कशी करायची, काय तऱ्हेनं मी पावलं टाकायची, त्याच्यावर आहे. आणि काही अभंग त्यांचे साधन फलरूप आहेत. जसं महावाक्य तत्वमसी, तर तत्वमसीचा जप नाही करायचा, तत्वमसीवरती विचार करायचा, की हे कसं असेल. तर हे साधन फल, तुम्ही जो अभंग पाठवला आहे काका,
तो साधन फलरूप आहे. त्याच्यावर चिंतन म्हणजे हे कसं असेल असं नाही. ते त्या आपण पण साधन केलं तर मला पण हे लाभ होईल ह्या दृष्टीनं त्याच्याकडे बघायचं आहे. कारण आत्ता माझी त्याच्याकडे बघायची माझी साधनेची तयारी नाही माझी. हं. कसं आहे होतं माहिती आहे का, तुम्हाला एक उदाहरण देतो, माझंच उदाहरण देतो की मी लहान होतो ना, तर वांड होतो, म्हणजे अजिबात अभ्यास नाही करायचो. मग माझी बहीण माझा अभ्यास घ्यायची. आणि मग त्याच्याकडे ते असायचं, याला दररोज 10 इंग्रजीचे शब्द विचारायचे. मग तो याला अर्थ येतो का. मग तर कधी मी म्हणायचो मला नाही माहिती. आधी माव मारून मुटकून बसायचो अभ्यासाला. हं, तर विचारायची हां माहीत, मग काही म्हणायचो माहिती नाही. तर एकदा काय झालं, तिनं मला जो शब्द विचारला त्यात आता लहान होतो, तर होता तिने विचारलं अननोन म्हणजे काय. तर माझं अर्ध कधी लक्ष असायचं कधी नाही. मी म्हटलं माहीत नाही. हं. तर ती काय बोलून गेली बरोबर. ते बरोबर आलं, मलाही आश्चर्य वाटलं. आणि ती अत्यंत सावध होती, तिला कळलं की अरे हा काहीतरी उत्तर यांनी माहीत नाही म्हणून दिलंय. खरं काही या शब्दाचा अर्थ अर्थ माहीत नाही याला. तर ते त्या अर्थाने आपण आता निर्गुण म्हणतो, पण खरं आपल्याला निर्गुण म्हणजे काय माहीत नाही. त्याची आपली अजून आपल्या बुद्धीची झेप तेवढी पोहोचली नाही. हं. तर पण आपण कसं म्हणा नाही नाही, तसं मग ती लहान असताना भांडलो तिच्याशी, नाही नाही मला हे 10तलं हे एक बरोबर आलं ते मला द्यायला पाहिजे जास्ती जास्ती मार्क. तर मग ठीक आहे, 2-4 रट्टे खाल्ल्यावरती बुद्धी बुद्धी आली असेल त्यावेळी. पण मी नुसतं शब्द वापरतो निर्गुण, तर त्याचा एका वेदांत ग्रंथामध्ये मला छान एक क्वेश्चन आन्सरमध्ये मिळालं. तर अंध मनुष्य असतो, ते उदाहरण दिले त्यांनी त्या आचार्यांनी. अंध म्हणजे त्याचा आपल्याला कसा लावून घ्यायचा अर्थ, अंध म्हणजे माझ्यापाशी ते साधन नाही तिथे जायला, या अर्थाने अंध. तेवढं अंध एवढं दूध कसं असतं. आता म्हणजे नाही, त्यांनी विचारलं, अंध माणसाने विचारलं, त्याला पांढरा रंग समजावून सांगता येईल का. नाही, मग तो शिक्षक काय करतो म्हणतो अरे दुधासारखं असतं. तो दूध म्हणतो म्हणजे पातळ आहे असतं, पांढरा रंग पातळ असतो का, द्रव आहे का. नाही 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 म्हणे, द्रव पदार्थ म्हणजे पांढरा नाही, तो बगळ्यासारखा असतो. म्हणजे बगळा काय असतो, तर म्हणे त्याची मान वाकडी असते तो बगळा. म्हणलं वाकडं म्हणजे काय. मग तो त्याला बाजूला, आता त्या जुने ग्रंथ आहेत, ते कोयती पडलेली असते वेळा, हां, ते ते दाखवतात. मग तो त्याला हात लावतो, तर म्हणतो हां मला समजलं, पांढरा रंग वाकडा असतो. ते ते आपल्याला खरं म्हणजे निर्गुण म्हणजे काय ना, खरं आपल्याला ती अजून कल्पना नाही आलेली. पण आपण त्याचा सार घ्यायचं की हे ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत, त्यांनी जे निष्कर्ष काढला, त्यांचं जे साधनेचं फळ आहे ते योग्य आहे. हं, हे असंच आहे, ते सध्या मी आपल्यापुरतं मान्य करायचं. की हां आहे तसं. कारण मी आज तर ते निर्गुण असं फक्त एक नाव दिलं त्याला. मग आपण नाम नेमिंग प्रोसेसनी काय होतं गेल्या वेळी आपण चर्चा केली. हं. हे मी अखंडानंद महाराज आणि त्या पुस्तकातलं वाचून सांगतोय, माझ्या मनाने नाही सांगत आहे. तर आपल्याला अजून निर्गुण म्हणजे माझी प्रज्ञा, माझी काय म्हणायचं शब्दसंपदा, ज्ञान कमी पडतं माझं तिथे जायला. सध्या आपण त्याला एक्स म्हणूया, निर्गुण म्हणजे. हं. तर ठीक आहे, तर एवढं पुरे. तर विवेकाने काय जाणायचं आणि निर्गुणाचा पसारा काय आहे. तर तिथे त्या शिष्यानेच विचारलं की प्रत्येकजण आपापल्या उपासनेला श्रेष्ठ म्हणतात, ते कसं काय. कारण त्याचा प्रश्न काय होता की प्रत्येकजण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणजे काय श्रेष्ठ मानतो, सगळ्यात महत्त्वाची मानतो, किंवा ह्याच्या पलीकडे काही नाही असं मानतो. हे कसं काय. तर समर्थ सांगतात, अरे लोक काही का म्हणे ना, तर ते तर स्वभाव आहे स्तुती करायचा. तू त्याच्याकडे काय लक्ष देतो. तुला स्वतःला काय वाटतं, तुला प्रचिती काय ते महत्वाचं आहे ना. हं. तर त्याच्याकडे लक्ष दे. हं. मग ते समजण्यासाठी ते, पण शिष्याला आहे त्याचं समाधान नाही झालं एवढ्या छोट्या उत्तरामध्ये.
मग शिष्याने काय केलं? शिष्यानेच एक रूपक वापरलं. त्या रूपकावरती तो म्हणतो, तुळशीच्या झाडांना पानांना पाणी घातलं का मुळाला पाणी घातलं. मग ते त्यांनी रूपक पुढे चालवलं शिष्यानी. तो म्हणतो झाडा मग वृक्षाला वरती कुठे भांड नेऊ. तर शिक्षक म्हणले, अरे अरे हे चर्चा दुसरीकडेच कुठेतरी जायला लागली. तो म्हणतो, नाही नाही नाही, असं नाही आहे. हे सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैसे घडे. सगळ्यांना आत्म्या आत्म निर्गुणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून ते म्हणतात, ठीक आहे, तुला पानांवर घालायचंय का पाणी, पानांवर घाल. ती उपासना आहे का तुझी, ती कर. उपास्य देवतेची उपासना शेंड्याला पाणी घालण्यासारखं आहे. म्हणजे तुला काय पैसे पाहिजे, तुला काय नामरूप पाहिजे, कीर्ती पाहिजे, नोकरी नाही, तू काय मनीषा, तू तुझ्या बुद्धीसाठी तू मेधा देवीची प्रार्थना केलीस, आणखी कुठली काय लक्ष्मी देवीचं स्तोत्र म्हणलंस, हरकत नाही. पण समर्थ म्हणतात, फक्त काम लागलं कीच फक्त देवाकडे यायचं हे बरोबर नाही बरं का. मग हे हे सगळं कुठून येतं? या देवतांचा स्रोत काय आहे, त्यांची शक्ती कुठे आहे, असा तो विचार कर हळूहळू. त्या देवतांपाशीच थांबू नको, आणखीन पुढे चल, आणखीन पुढे चल. ह्या अर्थाने ते म्हणतात, ती पण आत्ता तुला उपास्य देवतेचीच गरज आहे का? हा, हरकत नाही, तेही मान्य आहे, तेवढं कर. पण सगळ्यांचं एवढं पुण्य नाही. पण त्याचबरोबर आत्मा सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्या देवतांची शक्ती आत्म्याकडून येते, हे सांगायला ते ठामपणे सांगतात की हे पण तुझ्या लक्षात असू दे. मग ठीक आहे, मग आपण पुढे गेलो की मग उपासनेत गुण आणि निर्गुण कसे आले याचा आपण पुष्कळ विस्तार पाहिला. आणि हे चंचलपणे विकारले. आता मला तर सगळ्यात चंचल माहीत आहे, त्याला मी सगुण म्हणतो. मग ते झालं, सगळं संपलं की मग जे उरतं ते निर्गुण. पण इथे सुद्धा कसं माझी ओळख निर्गुणाची सगुणातल्या चंचळाच्या ह्यानी आहे. मग म्हणले कल्पांतकाळी जी समोर सृष्टी आहे तिचा अंत झाला की जे उरेल ते. पण ते सुद्धा कसं आहे, आधी प्रपंच समोर विस्तार सृष्टी दिसते, मग त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं की हे कसं आहे माहिती आहे का, हे परस्पर इंटर रिलेशन अवलंबून आहे. जसं बहीण म्हटलं की बहीण भाऊ, मग बहीण भाऊ हे परस्पर अवलंबून संबंध आहेत. किंवा सूर्योदय, आता पृथ्वीच्या संदर्भामध्ये सूर्याला सूर्योदय आहे. पण आपण जर सूर्याला विचारलं, सूर्योदय तू उशिरा का उगवतोस, तर सूर्य काय म्हणा, मला काय माहिती सूर्योदय म्हणजे काय, मला नाही माहिती. सूर्योदय म्हणजे काय ते. हं. मग आपण काय म्हणू, सूर्योदय सूर्यास्त जे नाही त्याच्या पलीकडे. पण सूर्याच्या भूमिकेत तर म्हणे मला नाही माहिती काय सूर्योदय असतो, ते तुमचं तुम्ही बघा, मला नाही माहिती. हे असं. पण म्हणून हे याला मर्यादा आहे आपल्या साधनेची. मग त्यांनी या निर्गुणाच्या पसाऱ्यामध्ये आपण सृष्टीमध्ये राहतो त्याचा समर्थांना भान आहे. आपल्याला सृष्टीसंबंधी प्रश्न असतील, कन्फ्युजन्स असेल किंवा आपली बुद्धी स्तिमित होत असेल, त्या दृष्टीने आपण या ओव्या बघितल्या. पण यातल्या ओव्या ज्या शेवटच्या ओव्या आहेत तिथे मध्ये कसं म्हणलंय समर्थ, कैसे निवडावे, कैसे निवडावे, कैसे निवडावे. समर्थ आपल्याला तर सांगतात की हो हे कठीण आहे, या 18, 19, 20 कठीण आहे. हं. पण त्याच्यावर कठीण आहे पण ते समजलं पाहिजे अशी जरूर नाही. का जरूर नाही, तर जाणायचं काय आहे, तर ते जाणण्यासाठी बघा इथे बघा समर्थ आता ह्या गेल्या वेळी काय म्हणले, कैसे निवडावे, कैसे निवडावे. पण हे कळलं पाहिजे मध्ये यातलं काहीच नाही आहे बरं का. हम्म. इथे या समासामध्ये कळलं पाहिजे, कळलं पाहिजे, काय कळलं पाहिजे या दृष्टीनं आपण इथे समर्थांच्या उपासनेचं बघा, व्यवहारी किती होते समर्थ. रोख प्रचिती किती होती यांनी त्यांच्या उपदेशाची. आणि ते अजून कालबाह्य झालेलं नाही आहे, आउट ऑफ डेट नाही झालं, काल सुसंगत आहे. दासबोधा बघा, व्यवहार जरी नुसतं बघितला तरी विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, कार्यकर्ता आणि निकामी, खरे खोटे, व्यवहार आहे की नाही बघा, व्यवहार आहे. रोख प्रचितीच्या दृष्टीने प्रचित आणि अनुमान, विवेके काय विवेके वीण काय समजो जाणे,
किंवा सारासार विचार स्पष्ट कळला. हे आपलं आपल्याला प्रचिती येते की नाही, सारासार विचार स्पष्ट कळला, माझ्या डोक्यातला गोंधळ जाऊन मला प्रचिती आली. विवेके विण काय उमजू जाणे, रोख प्रचिती आहे साधनेची. हम्म. आणि हे काळ सुसंगत सुद्धा आहे कसं बघा. न्याय अन्याय, धनाढ्य दिवाळखोर, हम्म, सावकार, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, काळबाय. समर्थ म्हणतात हे आपल्याला कळलं पाहिजे. हम्म, हे समजलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांच्या उपासनेचं, समर्थांची उपासना अगदी आपल्याला जगामध्ये सुद्धा आपल्याला आपण फसले जाणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे बरं. तुम्हाला मी सांगतो, एक जण आता काय होतं, हे चिन्मय मिशनमध्ये असताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो. ते एक गृहिणी भेटल्या काही आठवड्यांपूर्वी. त्या काय म्हणल्या, अत्यंत हुशार. आजकाल तर आता इकॉनॉमीमध्ये तर वर खाली चालू असतं ना. हं. तर त्यांचा जॉब गेला. मग आता गेला तर त्या इतकं त्यांची बुद्धिमत्ता आहे, तर त्यांना अनेक ठिकाणून डिमांड होती. त्यांना आहे म्हणजे, पण त्यांनी अजून जॉब स्वीकारलेला नाही कुठला. तर त्या म्हणत मी काय करू, असं माझा जॉब गेला आहे. म्हटलं मग कठीण जाते आता तरी मिळायला. नाही नाही म्हणले, असं आहे पण मला स्वीकारायचं नाही आहे. म्हटलं का? तर त्यांनी काय सांगितलं, म्हणले हे मला हे काय आजकाल त्या काय म्हणतात सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर हे ह्याचा जनमानसावर वाईट परिणाम होतो, म्हणून मला त्यांचे जॉब नको आहेत. त्यांनी म्हटलं बरं. म्हटलं बाबा तुम्हाला तुम्हाला कुठले त्याच्यात क्षेत्रातले पाहिजे, त्यात जॉब आहेत का? म्हणले त्या क्षेत्रात नाही आहेत. म्हटलं मग तुम्हाला कुठले जॉब म्हणजे म्हटलं मग तुमचं घरी काय आहे, तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे? तर नाव म्हणले माझ्या मिस्टरांचं गेले 2 वर्ष जॉब नाही आहे. म्हटलं तुम्हाला मुलं आहेत, तर म्हटलं तुम्हाला हे ठरवायचं स्वातंत्र्य नाही की त्यांना कुठे टेलिकम्युनिकेशनमध्ये जॉब पाहिजे, इथे पाहिजे. म्हटलं तुम्हाला अगदी आता काल ते काय बेटिंग करतात, जुगार खेळतात, याच्यावरती तसा जॉब नको असेल तर मी समजू शकतो. कॅसिनोमध्ये तुम्ही काय डेव्हलप करा ते समजू शकतो, पण साधा सेलफोन कंपनीचं त्यांना कुठलं तरी सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यांना मॅनेजर म्हणून विचारले 2-4 ठिकाणी. म्हटलं घ्या, म्हणजे त्यात काही अनैतिक काही नाही आहे. तर तुम्ही काय करणार म्हटलं. म्हटलं तुम्हाला तुमचं कुटुंबाची जबाबदारी पहिली आहे तुमची. तुम्ही तुम्ही आणि ते मिस्टर मिळून ठरवा. म्हणे नाही, म्हणे मिस्टर म्हणतात की तुम्ही तू ठरव. म्हटलं ते चांगले आहेत, पण ते त्यांनाच नोकरी नाही तर तेही शोधतायत. पण म्हटलं तुमची म्हटलं जबाबदारी कुटुंबाचं, तुम्ही म्हटलं एकट्या असतात तर तुम्ही म्हणू शकता, पण हे कळलं पाहिजे माझं कर्तव्य काय पहिल्यांदी. हम्म. म्हटलं तर तुम्हाला माहिती नाही, म्हटलं तुमच्या घराचं मॉर्टगेज काय काय स्थिती आहे, कसं आहे, पण म्हटलं तुम्ही दोघे मिळून ठरवा. हम्म. की हे बघा, हे मी टीका म्हणून सांगत नाही आहे, पण ही सत्यस्थिती आहे की हे कळलं पाहिजे, धर्म अधर्म. तर म्हटलं तुम्हाला कुठे जुगारी अड्ड्यामध्ये तुम्हाला काय हे करायसाठी, इल्लीगल करण्यासाठी काय शॉर्ट सेल करायला सांगतात, शेअरचे अमके तमके, तसं काही नाही आहे ना. नाही नाही म्हणले, माझं हे 5G टॉवरचं इंटरनेटवरनं वायफाय त्याचं माझं जॉब ते त्याच्या संदर्भात आहे. म्हटलं मग ते तुम्ही ठरवा. नाही म्हणले, म्हणे क्लॅरिटी आली. तर म्हटलं मी मी मनात रामदास स्वामींचे आभार मानले की असं नाही, आपलं कर्तव्य काय, ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्याचं कर्तव्य आधी पार पाडलं पाहिजे. तर हा विचार इथे स्पष्ट कळला. इथे उपासना निरूपण नाम समास 9वा संपला. तर आता ह्याच्या पुढचा समास आहे सगुण. हा संपल्यावरती पंचभूते, अंतरात्मा आणि साधनेतील विवेक, हा पुढचा समास आहे. तर हा पुढचा समास समजण्यासाठी सुद्धा आता बघा, हा पुढच्या समासातला सुद्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे शिष्याच्या प्रश्नाने हा समास सुरू होतो. तर शिष्याचा काय प्रश्न आहे? तो ह्या, आता बघा हे पंचमहाभूत आहेत, म्हणजे आता आपण आजकाल कोणी पंचमहाभूत शब्द वापरत नाही, पण आपण आजूबाजूची सृष्टी समजतो की नाही, आपल्या आजूबाजूच्या वस्तू जे काय आहे ते सगळे पंचमहाभूतांतच बनलं आहे की नाही. हां.
मग तो शिष्य म्हणला की हे पंचमहाभूत आहेत, मग त्या त्रिगुण पण आहेत त्याच्यामध्ये, सत्व रज तम, आणि अष्टधा प्रकृती तुम्ही मागे सांगितलीत. हम्म. ते म्हणले हे त्रिगुणाबद्दल तर काही बोललातच नाही तुम्ही, नुसतं पंचमहाभूत झाले. तर आता ती आपण या विषयाची फोड बघूया. पण हा प्रश्न या पंचमहाभूताबद्दल म्हणजे सृष्टी बद्दल आहे. हम्म. तर आता काय आहे ते आधी आपण या समासाकडे एक छोट्या दृष्टिकोनात, बाईट साईज म्हणजे ओव्या बघूया. त्यांनी काय होईल, आपल्याला समजायला तुम्ही जर अभ्यास करत असाल तर सोपं जाईल. तर 1 ते 4 मध्ये श्रोताचा प्रश्न आणि स्वामींचं त्याला उत्तर आहे. पण स्वामी म्हणतात झालं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण ते श्रोत्याकडे बघून त्यांना पटलं असलं, अरे ह्याला संबंधाचं समाधान नाही झालं वाटतं. मग त्यांनी पुढे आणखीन केलं की मग ते त्याला बघा, त्यांना सांगायचा कंटाळा नाही. ते पंचमहाभूतांचा आता आधी जे समास होऊन गेले ना, त्यांचा सगळे एक एक समासाचा एक एक ओवीमध्ये अर्थ सांगतात, सारांश. बघा, कुशल शिक्षक असतो तो विस्तार पण करतो, सूत्ररूपात पण सांगतो. पुन्हा काय किती वेळा विचारलं त्याच्याबद्दल त्यांना तक्रार नसते. त्यांचं सारांश सांगितलं. नंतर पुन्हा एकदा आपल्याला ह्या या 9व्या समासामध्ये त्यांनी पंचमहाभूतांमध्ये आत्म्याच्या चंचलतेचा विस्तार सांगितला. इथं ते शिष्याच्या प्रश्नानुसार गुणांचा मध्ये जगव्यापार काय आहे ते सांगणाऱ्या 9 ते 20 ओव्या आहेत. हा मोठा पोर्शन आहे, पण ह्यात नुसतं स्कोप ते दाखवतात की बघा हा केवढा पसारा आहे गुणांचा. आणि त्यानंतर या सगळ्या पसाऱ्यामध्ये विवेक आणि मुख्य आत्मा ओळखायचा तो कसा ते सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या ज्या ओव्या आहेत ह्या, त्या विवेकयुक्त सुजाण उपासना, आज जे आपण म्हटलं ना, निरूपणा विण नाही समाधान, त्याचं सार ह्या ओव्यांमध्ये आहे. जणू काही या संबंध दशकाचंच सार या शेवटच्या या 4 ओव्यांमध्ये आहे. तर वेळ झाली तर त्या ओव्यासुद्धा आपण बघू. पण त्याच्या आधी आजचा समासाच्या पहिल्या 2 ओव्यांवर आपण आधीच्या ह्या सगळ्या समास 6-7 समास होऊन गेले ना, त्याचा आपण एक सारांश अर्थाने बघू, म्हणजे आपल्याला तो प्रश्न चांगला आकलन होईल श्रोत्याचा. तर ठीक आहे, तर आपण सुरू करूया. समास 10वा, गुणभूत निरूपण. श्रीराम. पंचभूते चाले जगत, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग, काय आहे. तुम्ही जर आम्हाला म्हणता कल्पांतकाळी सृष्टीचा अंत झाल्यावर जे उरेल ते निर्गुण, पण ते म्हणले पंचभूत गेल्यावर काय काय उरणार, ते त्या सांगा मला. हं. तर हे आधीचे सगळे समास आपण बघितले ना, त्याच्यावर तो आधारित आहे. तो म्हणतो, श्रोता वक्तयास बोले, भूतांचे महिमे वाढविले, आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. ते एक वादविवादाची एक असे एक रीत आहे की दुसऱ्यांनी न बोललेला मुद्दाच त्याच्या तोंडी घालायचा, जे न बोललेलं आहे ते. आणि मग तूच असं म्हणलास तसं तर आता समर्थांनी काही भूतांचे महिमे वाढवले नाही. पण शिष्याला काय वाटलं, अरे बाप रे, एवढे 6, 7, 8, 5, 6 समास या पंचमहाभूतांवरच आहेत. तर म्हणले भूतांचे महिमे वाढवले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. पकडलं तुम्हाला. तर स्वामी काय म्हणतात बघूया. ते म्हणले, अरे अंतरात्मा 5वे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पहा. म्हणजे सोप्या शब्दामध्ये लक्ष देऊन ऐक जरा, लक्ष देऊन ऐक. त्यांनी चांगल्या शब्दात सांगितलं, सावध करून या चित्त बरे पहा. असं आहे, आत्मा म्हणजे अत्यंत शुद्ध जाणीव, किंवा मी ह्याचं जे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे ते म्हणजे आत्मा. आणि आधी सगळ्यात आधी ती जाणीव पाहिजे. ते जाणीवेच्या नंतर हे त्रिगुणांचा प्रश्न येतो, आणि त्या जाणीवेनंतर पंचमहाभूतांचा प्रश्न येतो. त्याशिवाय काय होणार.
तर असं आहे बघा, समर्थांना आपल्याला काही फिजिक्स केमिस्ट्री समजावून सांगायची नाही. समर्थांना पंचमहाभूत आपल्याला समजावून सांगायचं नाही. समर्थांना आपल्याला उपासनेच्या दृष्टीने विचार कसा करायचा, या सृष्टीचं अनालिसिस करून त्याचं सार सार काय काढायचं ते समजावून सांगायचं आहे. तर आपण काय करूया, ह्या समर्थ या दशकामध्ये उपासना उपासना म्हणून जे म्हणतायत, किंवा विवेक विवेक सारखं आपण शब्द ऐकले, किंवा प्रचिती प्रचिती असं सारखं म्हटलं, त्यासंबंधी कसा विचार करायचा त्याचा आपण हे पंचमहाभूत आणि उपासना या दृष्टीनं थोडा विचार करायचा का, की त्यांनी आपल्याला काय होईल, आधीच्या सगळ्या समासांचं सार कळेल, की हा काय प्रश्न आहे, मला तर नाही पडला. शिष्याने विचारलं त्याचा अर्थ काय, आणि स्वामी पण उत्तर देत आहेत ते. ठीक आहे, तर आपण विचार करायची पद्धत, हे आता एक वेदांत सार नावाचा ग्रंथ आहे, त्याला अनुसरून आपण हे बघूया. तर भूत म्हणजे आधी समर्थांची ती ओवी पुरी करू, की समर्थ म्हणतात भूत म्हणजे काय. भूत म्हणजे जे जितके जे जे काही झाले त्याला म्हणतात भूत. त्रिगुण पण ते झाल्यातच आली, कारण त्रिगुणांना कशावर तरी स्वार व्हायला लागतं ना. आपण म्हणू सत्वगुण, आपण कोणी म्हटलं मी हा 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 खूप सत्वगुणी स्वभाव आहे, आपण म्हणू दाखव तुझा सत्वगुण. सत्वगुण असं दाखवता येत नाही. मग सत्य आहे ना, सत्य बोलणं सत्वगुण आहे, हा दाखव तुझ्याकडे किती ट्रुथ आहे, तुझ्याकडे किती सत्य आहे. असं सत्य दाखवता येणार नाही, ते कशाच्या प्रसंगाने ते येतं. त्या अनुरूप सत्याला मी किती, माझं व्यक्तिमत्व माझं मन किती निगडीत आहे सत्याला. शांत राहणं सात्विक स्वभाव आहे, मग एखाद्या प्रसंगाला अनुसरून तो सत्वगुण येतो. म्हणून पंचभूतांमध्येच हे सत्वगुण परिस्थिती आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये जाणीवेनी मी माझ्यातला सत्वगुण प्रफुल्लित करायचा का तमोगुणाकडे दुर्लक्ष करण्याएवढी माझी शक्ती बाळगायची, ते त्या जाणीवेच्या शक्तीवर आहे. माझी जाणीव मी कुठे ठेवतो त्याच्यावर आहे. म्हणून म्हणले भूत म्हणजे जितके झाले त्रिगुण झाले आता आले. आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना, साधनेचं बळ, की तमोगुण जरी दिसलं तरी मी म्हणेन नाही, मी मी सत्वगुण आहे, मला हे इट इज अ नॉन इश्यू टू मी. हे सृष्टीचं त्याचं एक गमतीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, पूज्य गुरुदेव त्यांनी आता बघा 55-56 साली त्यांनी इंग्रजीतून वेदांत सांगायला सुरुवात केली. तर त्यांची चेन्नईमधली अशी एक आठवण सांगतात. चेन्नईमध्ये आता अगदी ते रूढीनुसार असणारे, वाईट अर्थाने नाही, कर्मठ ब्राह्मण म्हणले, हे इंग्रजीतनं सांगता उपनिषद. त्यांना कोणी तिथे त्यांच्या याला जागा देईना बघा, त्यांच्या चेन्नईच्या ज्ञानयज्ञाला. तर एक शेवटी बंगला त्यांना मिळाला, देऊ केला. पण ते म्हणले एक अडचण आहे, ते एका मुसलमान व्यापाऱ्यांनी त्यांना तो बंगला दिला, पण ते बाकीचे सगळे म्हणले एक अडचण आहे याच्यामध्ये. काय म्हणले, म्हणे हा भूतानी पछाडलेला आहे बंगला, भूताटकी आहे, तिथे तिथे भूत आहे बंगला. तर गुरुदेव काय म्हणले, असू दे का ना म्हणे. हम्म, हम्म. ते एक भूत आहे तर म्हणले मी पंचमहाभूत आहे. मला मला काय करतील ते. तर ते राहिले त्या बंगल्यामध्ये. हं, हं. तर असं आहे, हा असं ज्ञानी असतो ना, तो दोन्ही स्तरांवर संवाद करू शकतो. तो ज्ञानी असतो. तो म्हणले भूत म्हणजे इतुके झाले त्रिगुण झाल्यात आले, म्हणे इतुकेनं मूळ खंडले आशंकेचे, एवढं पुरे म्हणले. पण पण अर्थातच हा समाज संपत नाही इथे, पुढे पुष्कळ ओव्या आहेत आपण बघितली. तर आपण हे शिष्याचा हा प्रश्न आधी समजून घेऊ, की आणि सामर्थ्य का म्हणतात की एवढं उत्तर पुरे, ते पण समजून घेऊ सोप्या शब्दात. चालेल ना? तर ठीक आहे. आता काय आहे असं, आपण आपलं एक जीवन किंवा कार्य किंवा प्रोजेक्ट जे पण काही आपण हातात घेतो, आता आपण इथे सगळे साधक आहोत, म्हणून आपण आपली साधना हे आपलं प्रोजेक्ट आपण घेतलेलं आहे, मुख्य उद्देश. हां, कोणी संसारी असतील, ऑफिसमध्ये जाणार असेल, त्यांनी ऑफिसचं घेतलं असेल. तर कुठल्याही कार्याचा विवेक कसा करतात वेदांताच्या मते, वेदांत दर्शनशास्त्राच्या मते, तर म्हणले त्याचा एक हेतू प्रयोजन. आता मी काही इंग्रजी शब्द वापरलेत, कारण
हेतू प्रयोजन हे टेक्निकल वर्ड आहेत वेदांतामध्ये. तर मोटिवेटिंग फॅक्टर काय झालं बुवा, तो हे प्रोजेक्ट का हाताशी घेतला, काय आहे हेतू प्रयोजन तुझं, ते हेतू प्रयोजन डिफाईन पाहिजे माझं. ठीक आहे. हं. मग नंतर काय आहे, मग मला काहीतरी गृहीत धरायला पाहिजे की नाही. माझ्या ज्या ॲक्शन्स मी करणार, काय मी प्रोजेक्ट लिहित असेल किंवा काही व्यवसाय करणार असेल किंवा काय आता साधना करत आहे, तर मला एक काहीतरी गृहीत तत्व असलं पाहिजे की नाही. काय अकाट्य सत्व की ह्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही. हे जर नसेल तर माझं सगळं प्रोजेक्टच फेल होईल, असं पाहिजे की नाही. माझ्याशी बुद्धीची धारणा पक्की पाहिजे की नाही. हां, ठीक आहे. तर मग दुसरं असं की यात माझा आयडियल रोल काय असेल, माझ्या कर्माचा उद्देश काय असेल किंवा माझी भूमिका काय असेल या वरच्या दोनच्या संदर्भामध्ये. हे तिसरा भाग आहे. आणि चौथा, मग माझ्या प्रयत्नांची दिशा काय असेल, त्यांच्याशी संबंध म्हणजे व्हॉट टाईप ऑफ एफर्ट्स आर गोइंग टू गेट पुढ इन. माझं जे ध्येय आहे किंवा मी जे मार्ग अवसारणार आहे त्याचा आणि माझ्या ध्येयाशी संबंध काय असेल किंवा मला किती वेळात मिळेल, त्याची एक प्रयत्नांची दिशा असली पाहिजे. ऑपरेशन स्टाईल. आणि तिसरं, तर हे चार, एक दोन तीन चार झाले. ठीक आहे ना. खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे ना. तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण एक संसारातलं आपल्या व्यवहारातलं उदाहरण घेऊ किंवा ज्याला आपण इंग्रजी मध्ये म्हणतो सेक्युलर, किंवा आपण जे म्हणतो फिजिकल सायन्सेस म्हणतो, सेक्युलर म्हणतो त्याचं. ठीक आहे. आता सुरुवातीला मी गृहीत तत्व घेतो. काय आहे गृहीत तत्व, तर जगत सत्य. हा. तर मी जे जेव्हा जगामध्ये काही व्यवहार करतो ते मला मानलं पाहिजे की नाही मी, की जगत सत्य आहे, नाही तर व्यवहार कसा होणार. जगत सत्यम. हा व्यवहारामध्ये काम करायचा स्वरूप काय आहे, अकाट्य सत्य, जग खरं आहे. जगत सत्य. ठीक आहे. मग माझ्या कर्माचा उद्देश काय असेल, माझा रोल काय असेल, तर हा मी काम करतो आणि मी त्याचा उपभोग घेणार. करता भोगता माझी भूमिका काय असेल, करता भोगता. समजा आता व्यवहारामध्ये मी केलं आणि मला काही कोणी त्याला थँक्यू नाही म्हटलं, बुद्धीनं पण मी भोगता नाही झालो, काय जे मला त्याचा भोग पण भोगायला नाही मिळाला, मग मी असफल होईन. हं. मग नाही नाही, मी करता पण आहे आणि भोगता पण आहे. मग माझी प्रयत्नांची दिशा, ऑपरेशन स्टाईल काय असेल, तर आपण म्हणतो कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण. गुरुदेव म्हणत असत बघा, मॉडर्न मॅन्स हॉबी इज कॉज हंटिंग, असं म्हणतात. रिसर्चला ते कॉज हंटिंग म्हणायचे. गमती ना. मॉडर्न रिसर्चला ते कॉज हंटिंग म्हणायचे. त्याचं कारण काय, कारण काय. मग आपलं कार्याची दिशा कशी असते ऑपरेशन स्टाईल, की मला अमुक व्हायचंय, मग त्याचं असं केलं की अमुक त्याचा इफेक्ट होईल आणि मी तसं प्रयत्न करेन. मी काय आता ऑफिसमध्ये काय असतं ना, आजकाल मुलांकडनं मी ऐकतो बालविहारच्या, आज काय म्हणले आमच्या शाळेमध्ये ब्लू डे होता, कलर डे. मग सगळ्यांनी ब्लू कपडे घालायचे. मग समजा मला ब्लू कपडा, ते आई सांगत होते म्हणे, हा अमक्याच रंगाच्या ड्रेससाठी हटून बसला हो. म्हणला का, तर म्हणे मी अमक्या रंगाचे कपडे घातले तर मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आवडता असेल, आणि नाही घातले तर माझ्यावर टीका होईल. कार्यकारण, कॉज अँड इफेक्ट, हे सगळं असतं. माझं हेतू प्रयोजन काय आहे, ते वेदांताच्या भाषेमध्ये आपण म्हणू की मला कोश आनंद पाहिजे. हा, म्हणजे मला शरीर सुख पाहिजे, मला मनाचं सुख पाहिजे, मला बुद्धीचं सुख पाहिजे. व्यायाम करतो, व्यायाम केल्याने का होईल, कार्यकारण. मला प्राणकोश, प्राणमय कोशाचं मला समाधान पाहिजे, म्हणजे प्रकृती चांगली राहायला पाहिजे. कसे तुम्ही अप्लाय करून बघा. नियम आहे, हा नियम आहे. ओके नाही, ह्या तऱ्हेने विचार केला पाहिजे. मग आता आपण साधक आहोत, मग आपण साधनेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. करायचा का उपासनेच्या दृष्टीनं असा विचार करायचा, या समासावर आधारित. डोक्याला खूप ताप होत नाही ना. तुम्ही काय, आता तुम्ही दुर्लक्ष करा माझ्याकडे. नाही नाही, हो करूयात, आपण करूयात. त्रास बीस नाही होत. नाही. म्हणजे हे तुमच्या डोक्याला ताप आहे खरा, कारण या तऱ्हेनं विचार करायला. कारण मला हे स्लाइड बनवायला 5-6 तास लागले बघा, की हे कसं मांडू कसं मांडू, त्याच्यावर विचार करत होतो मी. तर आता आपले ही पटलं ना, सेक्युलर मधली ही स्टाईल पटली का नाही तुम्हाला, हे सेक्युलर मधली. हां,
तर आता हे सॅक्रेडमध्ये काय होतं ते आपण बघूया. चला आता आपण आपण उपासनेच्या दृष्टीने साधक या दृष्टीनं काय होतं ते बघू. चला. तर आता आपण साधक म्हणून विचार करूया. तर आता साधक म्हणून काय बदल झाला, तर गृहीत तत्व काय साधक म्हटल्यावर, हा ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, हे माझं धरलं पाहिजे मी. समर्थ म्हणतात त्याशिवाय तू सफल साधक तुझं तू होणार नाही. मग मी जगातलंच काहीतरी मागेन, मला पैसे द्या, सोनं द्या, अमकं द्या, तमकं द्या, तर मग ते म्हणले ते योग बरोबर नाही. गृहीत तत्व तुझं ते मग तोपर्यंत तू खरा साधक नाही झालास, किंवा तू उच्च तऱ्हेचा साधक आणखी म्हणजे प्रगतीला वाव आहे असं आपण हम्म. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे अकाट्य सत्य आहे साधनेच्या क्षेत्रामध्ये. बर, मग कर्माचा उद्देश काय असेल माझ्या. मग आपण ज्या ज्या दर्शनाचा भाग घेतो, आम्ही गुरु शिष्य म्हणा, दास सेवक म्हणा, जे सुद्धा काही आहे, तो माझा उद्देश, कर्माचा उद्देश मला, जसं आपण म्हटलं मला करता भोगता बनायचं आहे, मला योग्य करता बनायचं आहे, मला खूप भोग भोगायचं आहे. आपण व्यायाम सुद्धा का करतो नाही, आता ख्रिसमस आहे, खूप गोड खाणं होईल, अमुक होईल, चला ट्रेडमिलवर 2 मैल जास्त चाला का, कारण संध्याकाळी मला पार्टीला पार्टीला जायचंय. सो आय शुड बी अ बेटर कन्झ्युमर. मी चांगल्या तऱ्हेचा भोक्ता व्हायला पाहिजे, जे काय खाल्लं ते पचवायला पाहिजे मला, म्हणून हे मी लोकांकडनं ऐकलं ते सांगतो मी. तर दास सेवक गुरु शिष्य, माझा आयडियल रोल माझा गुरु शिष्य सेवक आहे, दास सेवक संबंध आहे. बर, मग आता माझ्या प्रयत्नांची दिशा काय असेल, तर मी श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, मी ज्ञानी ज्ञाता बनलं पाहिजे. माझा संबंध काय झाला, बोध्य बोधक संबंध झाला. मी श्रवण केलं पाहिजे, हां, मी ज्ञानी बनलं पाहिजे. तेवढं तेवढा माझी उपासना श्रेष्ठ कधी होईल. मी प्रसादाला किती किलो मिठाई वाटली त्याचा काय संबंध नाही. मी श्रोता बनलो का, बोध्यबोधक झालो का, मी त्या संबंधामध्ये फिट झालो का. हा, आणि मग हेतू प्रयोजन काय आहे, तर हेतू प्रयोजन आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. याचा तुम्ही शब्द वापरून वापरून तुमचे पाठ झाले असतील की वेदांताचा उद्देश काय, तर प्रयोजन. तर ह्या भूमिकेमध्ये मग आता प्रश्न असा आला की अध्यात्मातील प्रगतीसाठी पंचमहाभूतांमध्ये विवेकाने राहणे, उपासना कशी करायची, ह्या विचारसरणीला अनुसरून मी कशी आपण अध्यात्मातील प्रगतीसाठी कसं करायचं, तर त्या दृष्टीने एक आपण बघूया. हे आता अद्वैतानंदांना आपले नाशिकचे आचार्य आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार एक हे बनवलं आहे मी. ते आपण बघूया की अध्यात्मातील प्रगतीसाठी पंचमहाभूतांमध्ये विवेकाने राहायचं म्हणजे काय. ते एक आहे म्हणले संसार विज्ञान, किंवा त्याला देहबुद्धी म्हणतात. आता मी टेक्निकल शब्द वापरतो, देहबुद्धी. आणि एक आहे आत्मबुद्धी. समर्थानं आपल्यामध्ये आत्मबुद्धी तयार करायची, आणि समर्थांसारखे इतके पेशंट शिक्षक, कुशल शिक्षक त्या 20 दशकांमध्ये हळूहळू हळू करत त्यांनी तयारी करत आपल्याला आणले. तर म्हणले काय झालंय माहिती आहे का, संसारामध्ये असताना माझं व्हरायटीवर असतं. हां, किती पदार्थ आहे, किती बफेमध्ये तुमच्या किती स्प्रेड किती मोठा आहे, हां, प्रयोग विविधता किती आहे, त्याच्यावर संसार असतो. परमार्थामध्ये योग लागतो, प्रयोग नसतं, विविधता नसते, ऐक्य असतं, योग पाहिजे. हे हे निकषच वेगळे आहे. प्रयोग, योग. दुसरं असतं प्रसिद्धी, मला किती फेसबुकवर किती लाईक मिळाले, अमुक झालं तमुक झालं, तर त्याच्यामध्ये आहे सिद्धता. म्हणजे ज्याला समर्थ प्रचिती प्रचिती म्हणतात ना, ते एकदा मला प्रचिती आल्यानंतर बाकीच्यांनी म्हणा किंवा नाही म्हणा, माझा ते काही संबंध येत नाही. म्हणजे इट्स बिकम्स अ नॉन इश्यू टू मी, की मला फेसबुकवर लाईक आले का नाही, माझं फेसबुक आहे का नाही, ह्याचे एक प्रश्न येत नाही. मी सिद्ध पावल्यावर माझं मला समजतं मी सिद्ध आहे, मला प्रसिद्धीची गरज नाही. बरं, हा मोठा प्रश्न आहे बरं का. हे 9वी 10वीच्या मुलांना शिकवत होताना डिप्रेशन म्हणले काय वाईट वाटतं त्यांना, तर फेसबुकवर कोणी काही नाही
काही आवडलं ना, लाईक नाही केलं काही, आणि म्हणले दुसऱ्याला जर माझ्यापेक्षा जास्त लाईक मिळेल तर आणखीनच वाईट वाटतं. की त्या मित्राला जे जास्ती फ्रेंड्स आहेत फेसबुकवरती. हम्म. दुसरं काय आहे, माझी प्रतिष्ठा मी त्याच्यात नसतो. साधक काय करतो, साधक म्हणतो प्रतिष्ठा नको, मला निष्ठा पाहिजे. आहा, किती गोड आहे हो हे. आहा, ह्याच्यावर इतकं विचार करायला इतकं छान आहे हे. हं. स्वामीजी सांगत होते, मी बरोबर लिहून घेत होतो. तर म्हणे संसारामध्ये प्रतिष्ठा पाहिजे, परमार्थामध्ये निष्ठा पाहिजे. प्रपंचामध्ये संपन्न होऊन कोण किती संपन्न आहे, ह्याच्यामध्ये मी प्रसन्न किती आहे, ते पाहिजे. हा हा, त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. संत कसे थोडक्यात पण खोल अर्थ असलेलं सांगतात. मी किती चतुर आहे त्याच्याऐवजी चारित्र्य किती आहे मला, ते चांगलं महत्वाचं आहे. चातुर्य पाहिजे का चारित्र्य पाहिजे, संपन्न पाहिजे का प्रसन्न पाहिजे, या सगळ्याची परिणिती कशात होते. तर हे सगळं समजा मला संबंध प्रतिष्ठा मिळाली, संपन्न झालो, चातुर्य झालो, तर समाधान नाही मिळत. त्याच्या उलटच होतं, माझा गर्व दुराभिमान वाढतो. तर हे उलट उलटच आहे. तर अभिमान वाढतो. याच्या उलट साधकाचं काय होतं, त्याला जर हे सगळं मिळालं, निष्ठा मिळाली, प्रसन्नता आली, तर त्याच्या जीवनामध्ये माधुर्य मिळतं. हा हा, किती गोड आहे होय. हां, स्वामीजींनी सांगितलं, मला इतका आनंद झाला. की माधुर्य आहे. मग आता आध्यात्मिक प्रगतीसाठी पंचमहाभूतांमध्ये विवेकाने राहायचं म्हणजे काय करायचं. तसं मला असं वाटतं, पुढची हे मी समर्थांच्या मनाच्या श्लोकामधलं एक एक घेतलं आपल्याला. की माझ्या मते की हे जे सांगितलं आहे, की हे सगळं त्यांनी जे सांगितलं, की भूतांचे महिमे वाढवले. समर्थांना भूतांचे महिमे नाही वाढवायचे, त्यांना उलट ते त्रिगुण कोठे गेले तेच सांगतायत. पण त्यासाठी अ, भूत म्हणजे जितके झाले आणि इतकेन मूळ खंडले आशंकेचे, तर ते कसं. तर समर्थांची भूमिका कशी आहे, पंचमहाभूते इज अ नॉन इश्यू. म्हणजे असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, साधनेत अडचण येत नाहीये ना, इथपर्यंत पंचमहाभूतांकडे लक्ष द्या. सृष्टीकडे साधना चालली आहे, मग सर्व ठीक आहे. ते कसं म्हणले, स्वरूपी उदेला अहंकार राहो. माझ्यातला सध्याचा जो अहंकार आहे, तो प्रपंचाकडे जो धावत आहे, तो राहू सारखा आहे. मग राहू कसा आहे. हम्म, हम्म. तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. ते राहूचं असं म्हणतात, त्याला शिरं आहे आणि खाली काहीच नाही. त्यामुळे त्या राहूने किती खाल्लं तरी त्याचं पोटच भरत नाही. तसं आपलं झालंय, की दिशा पाहता ते निशा वाढत आहे. दिशा म्हणजे मी जेवढं जेवढं ज्ञान म्हणून वाढवायला जावं, तर निशा म्हणजे अंधार. मला किती माहीत नाही हेच कळतंय. किती जण म्हणतात हो, हे सेलफोन नव्हता तेव्हा सुखी होतो हो. अरे म्हटलं, आ, तर म्हणजे उलटच झालं की नाही. सगळं आपल्याला ह्याला प्रगती म्हणायची का मग आता. हां, तर दिशा पाहता ते निशा वाढत आहे, म्हणून समर्थ म्हणतात, अरे विचार करणं, विवेके विचारे विवंचूनी पाहे. ते पंचमहाभूतांचं क्षेत्र असं आहे, की सध्या जो अहंकार आहे तो राहूसारखा आहे. स्वरूपे उदेला अहंकार राहू, तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहू. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचून पाहे. एक संत सांगत असत, हे 150 नंतर जे समर्थांचे मनाचे श्लोक आहेत ना, ते म्हणले उपनिषदातले सूत्र आहेत ते, हे नंतर नंतरचे श्लोक. आणि मग त्याचं निगमन कसं करतात, पुढे समर्थ म्हणतात, म्हणून भूतांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं का नाही, नाही म्हणे, जरूर तेवढं काय तुम्हाला जरूर आहे तेवढं करा. मग तुम्हाला काय कळेल, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. म्हणजे कळेल की हां, की हे सगळी व्यवस्था लावली. पण तेवढ्याने समजलं नाही, ते भूत आत्मब्रह्म ऐक्य समजलं पाहिजे. म्हणून म्हणले असू दे, पण हे सर्व ही स्वस्वरूपी नस आहे. सगळं ब्रह्मांडाचा जरी अंत शोधून काढला, ठीक आहे म्हणले, आहे कळलं.
पण ते माझं स्वरूप नाही. तरी सर्वही स्वस्वरूपी नच आहे. मग काय करावं? मना भासले ते सर्व काही पहावे. हा पहा, आहे सगळं ठीक आहे. हं, परिसंग सोडून सुखी राहा. हे सुखी राहा म्हणजे साधन हा विवेक आहे. की आधी याच्यात होतं ना, कैसे निवडावे, कैसे निवडावे, कैसे निवडावे, कळत नाही, सगळं त्यांनी उदाहरणं दिली होती. मग काय निवडावे, कळले पाहिजे, कळले पाहिजे. काय कळले पाहिजे? की हे कळलं पाहिजे की या बाहेरच्या जगाचा ॲनालिसिस कळलं नाही तरी मला चालेल, राहू दे नाही कळलं तर. मला साधनेसाठी मला प्रसन्नता पाहिजे, निष्ठा पाहिजे. हं, ह्या दृष्टीनं माझी तयारी झाली पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातनं हा सगळा पंचमहाभूतांचा समाज सारांश आहे. तर या 5 ओव्या आपण बघू, नुसता समाज सांगतात ते. मग आपण थांबू. भूतां वेगळे काही नाही, भूत जात हे सर्व ही. जात म्हणजे जन्मता, जन्म त्या भूतांमधनं जन्म झालेला आहे. एका वेगळे एक काही घडेची ना. सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. आत्म्याचे निजाला पवन, पवनाचे न प्रगटे अग्न. ह्या दशकामध्ये आत्मा म्हणजे समर्थाने सांगितलं आकाश. मग आकाशातनं वायू झाला. वायूतनं अग्नी झाला. अग्नीपासून पाणी, अग्नीपासून जीवन ऐसे बोलते. जीवन अवघे डबाबिले, ते रविमंडळे आळले. आता ही सृष्टीची प्रक्रिया सांगतात. वन्नी वायोचेन झाले भूमंडळ. मग भूमंडळ, तर वन्नी आला, वायू आला, प्राण आले. वन्नी वायो रवी जर नसते तरी होते उदंड शीतळता. ते शीतळतेमध्ये उष्णता येणे नाही. त्या कसं होईल त्या म्हणून सगळं आहे. नुसतं थंड थंड नाही, उष्ण पण आहे. आणि हा सगळा गुणांचा व्यापार आहे. तर आपण असं करू की हा गुणांचा व्यापार बघून ते शेवटी त्यात विवेक कसा बघायचा सांगणार आहे. तर आज आपण इथे थांबू. आणि कारण का, तर आता बघा पुढचे 2 आठवडे आपला दासबोध वर्ग नसणार आहे. आपण आता 5 जानेवारीला भेटणार. तर आपण हा नवीन विषय सुरू करायच्या आधी आज आपण एक थोडीशी एक समरी बघितली. या पंचभूतांचा दशकामध्ये पंचमहाभूतांचे सगळे समास आहेत, त्याकडे कसा विचार करायचा, उपासनेनं काय म्हणायचं, की ह्या पंचमहाभूतांकडे किती लक्ष द्यायचं. आणि त्याच्यामध्ये आत्मा बघाय सारखं सारखं ते का सांगतात. ह्या दृष्टिकोनातनं सांगतात. आणि आपण मग 2 आठवड्याच्या सुट्टीनंतर 5 जानेवारीला, मला असं वाटतं 5 तारीख आहे, 5 तारखेला सोमवार. तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप किंवा ईमेलनी कळवूच. पण आज इथे थांबू. तर आज अशा तऱ्हेने आपण एक वेगळ्या तऱ्हेनं या दशकाचा थोडा सारांश बघितला. आधीच्या समासांचा विचार करायची पद्धत एक वेगळी बघितली. हं, मग आपण आता काही प्रश्न असतील ह्याच्यावर तर आपण आज बघूया. ठीक. मी प्रार्थना म्हणतो आणि थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.